Hello, myself is Dr. Dayanand Rawsaहेब वैद्य. I am practicing at Udgir as a general practitioner. आता आज आपण स्टमक ऍसिड आणि फूड ॲलर्जीज द रोल ऑफ गॅस्ट्रिक पीएच इन ॲलर्जिक रिएक्शन याची आपण चर्चा करणार आहोत. पोटातील आम्ल आणि अन्न ॲलर्जी ॲलर्जिक प्रतिक्रियामध्ये गॅस्ट्रिक पीएचची भूमिका. तर पोटातील आम्ल किंवा गॅस्ट्रिक ऍसिड पचन प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते. हे अन्न तोडण्यास, हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास आणि पोषक तत्वांचे शोषण सुलभ करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त गॅस्ट्रिक ऍसिड रोग प्रतिकारक प्रणालीवर, ॲलर्जीच्या प्रक्रियेवर आणि सादरीकरणावर परिणाम करून अन्न ॲलर्जीमध्ये भूमिका बजावू शकते. तर गॅस्ट्रिक पीएच आणि त्याची भूमिका समजून घेणे. तर यामध्ये आम्ल वातावरण, गॅस्ट्रिक ऍसिड हे मुख्यत्वे हायड्रोक्लोरिक ऍसिडचे बनलेले असते आणि ते अत्यंत आम्लयुक्त असते, ज्याचे पीएच सामान्यतः 1.5 ते 3.5 पर्यंत. हे आंबटपणा, अन्नातील प्रथिने आणि इतर जटिल जीवाणूंचे विघटन करण्यास मदत करते. पचन आणि ॲलर्जी विघटन. गॅस्ट्रिक ऍसिड अन्न प्रथिने लहान पेप्टाइड्स मध्ये मोडून काही पदार्थांची ॲलर्जी कमी करू शकते. जेव्हा प्रथिने अधिक चांगल्या प्रकारे मोडली जातात तेव्हा रोगप्रतिकार प्रणालीवर त्यांना ॲलर्जी म्हणून ओळखण्याची शक्यता कमी असते. इम्युन सिस्टम मॉड्युलेशन. तर याच्यामध्ये गॅस्ट्रिक ऍसिड रोग प्रतिकारक यंत्रणेला ॲलर्जी कसे सादर केले जाते यावर देखील परिणाम करू शकतो. आम्लीय वातावरण पाचक एन्झाईम्स आणि इतर प्रथिनांच्या कार्यावर प्रभाव टाकू शकते, जे रोग प्रतिकारक पेशींना ॲलर्जी निर्माण करण्यास आणि प्रक्रिया करण्यास मदत करतात. अन्न ॲलर्जी आणि गॅस्ट्रिक पीएच. कमी झालेले आम्ल उत्पादन, कमी पोट आम्ल हायपोक्लोरायड्रिया असलेल्या व्यक्ती अन्न प्रथिने पुरेशा प्रमाणात खंडित करू शकत नाहीत. यामुळे लहान आतड्यात अखंड ॲलर्जीचे उच्च स्तर प्रवेश करू शकतात आणि ॲलर्जिक प्रतिक्रिया उत्तेजित करू शकतात. औषधे आणि ऍसिड सप्रेशन. तर याच्यामध्ये आपण प्रोटॉन पंप इनिव्हेटर, पीपीआय आणि एच टू ब्लॉकर्स यासारखी औषधे गॅस्ट्रिक ऍसिडचे उत्पादन कमी करतात. या औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास ॲलर्जीच्या पचनावर परिणाम होऊ शकतो. संभाव्यतः ॲलर्जिक प्रतिक्रिया किंवा अन्न संवेदनशीलतेचा धोका वाढू शकतो. तर पोटातील ऍसिड पचन प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावते आणि अन्न ॲलर्जीसाठी शरीराच्या प्रतिसादावर परिणाम करू शकते. योग्य पचनासाठी निरोगी जठरासंबंधी पीएच राखणे आवश्यक आहे आणि अन्न ॲलर्जी व्यवस्थापित करण्यात भूमिका बजावू शकते. पाचक समस्या किंवा अन्न ॲलर्जी अनुभवत असलेल्या व्यक्तींनी योग्य निदान आणि व्यवस्थापनासाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांची सल्लामसलत करावी. पोटातील आम्ल आणि अन्न ॲलर्जिक प्रतिक्रियेमध्ये गॅस्ट्रिक पीची काय भूमिका असते आता आपण ते पाहणार आहोत. तर पोटातील आम्ल किंवा गॅस्ट्रिक ऍसिड पचन प्रक्रियेमध्ये किती महत्वपूर्ण भूमिका बजावते हे आज आपण पाहणार आहोत. तर आम्ल किंवा गॅस्ट्रिक ऍसिड हे अन्न तोडण्यास आणि हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास आणि पोषक तत्वाचे शोषण सुलभ करण्यास मदत करते. याच्याशिवाय गॅस्ट्रिक ऍसिड रोग प्रतिकारक प्रणालीवर, ॲलर्जीच्या प्रक्रियेवर आणि सादरीकरणावर त्याचा काय परिणाम होतो आणि अन्य ॲलर्जीची भूमिका बजावू शकते हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर गॅस्ट्रिक पीएच आणि त्याची भूमिका समजून घेणे. तर आम्ल वातावरणामध्ये गॅस्ट्रिक ऍसिड हे मुख्यतः हायड्रोक्लोरिक ऍसिडचे बनलेले असते आणि ते अत्यंत आम्लयुक्त असते, ज्याचे पीएच सामान्यतः 1.5 ते 3.5 पर्यंत असते. हे आंबटपणा, अन्नातील प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि इतर जटिल रेणूंचं विघटन करण्यास मदत करते. तर पचन आणि ॲलर्जी विघटन कसे होते. तर गॅस्ट्रिक ऍसिड अन्न प्रथिने लहान पेप्टाइड्स मोडून काही पदार्थांची ॲलर्जी कमी करू शकते. जेव्हा प्रथिने अधिक चांगल्या प्रकारे मोडली जातात तेव्हा रोग प्रतिकारक प्रणाली त्यांना ॲलर्जी म्हणून ओळखण्याची शक्यता कमी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, इम्युन सिस्टम मॉड्युलेशन मध्ये गॅस्ट्रिक ऍसिड रोगप्रतिकारक यंत्रणेला ॲलर्जी कशी सादर केली जाते यावर देखील परिणाम करू शकतो. आम्लीय वातावरणामध्ये पाचक एन्झाईम्स आणि इतर प्रथिनांच्या कार्यावर प्रभाव टाकू शकते, जे रोगप्रतिकारक पेशींना ॲलर्जी निर्माण करण्यास आणि प्रक्रिया करण्यास मदत करतात. तर अन्न ॲलर्जी आणि गॅस्ट्रिक पीएच त्याचा काय संबंध आहे. तर कमी झालेले आम्ल उत्पादन म्हणजे कमी पोट आम्ल हायपोक्लोरायड्रिया असलेल्या व्यक्ती अन्न प्रथिने पुरेशा प्रमाणात खंडित करू शकत नाही. यामुळे लहान आतड्यात अखंड ॲलर्जीचे उच्च स्तर प्रवेश करू शकतात आणि ॲलर्जिक प्रतिक्रिया उत्तेजित करू शकतात. औषधे आणि ऍसिड सप्रेशन. तर आपण जे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आपण पाहतो की प्रोटॉन पंप इनिव्हेटर्स, पीपीआय आणि एच टू ब्लॉकर्स यासारखी औषधे गॅस्ट्रिक ऍसिडचे उत्पादन कमी करतात. तर या औषधाचा दीर्घकाळ वापर केल्यास ॲलर्जीच्या पचनावर परिणाम होऊ शकतो. आणि आजकाल आपण पाहतो की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ह्याचा वापर भरपूर व्हायला आहे, की प्रोटॉन पंप इनिव्हेटर्स आणि पीपीआय म्हणजे आणि एच टू ब्लॉकर्स हे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये वापरले जातात. तर संभाव्यतः ॲलर्जिक प्रतिक्रिया किंवा अन्न संवेदनशीलतेचा धोका वाढू शकतो यामुळे.
तर पोटातील ऍसिड पचन प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते आणि अन्न ॲलर्जीसाठी शरीराच्या प्रतिसादावर परिणाम करू शकते. योग्य पचनासाठी निरोगी जठरासंबंधी पीएच राखणे आवश्यक आहे. त्याचं पीएच मेंटेन करणं आवश्यक आहे आणि अन्न ॲलर्जी व्यवस्थापित करण्यात भूमिका बजावू शकते. म्हणून पाचक समस्या किंवा अन्न ॲलर्जी अनुभवत असलेल्या व्यक्तींनी योग्य निदान, करेक्ट डायग्नोसिस आणि फर्दर मॅनेजमेंट आणि व्यवस्थापनासाठी आरोग्य सेवा व्यवस्थापकांची सल्लामसलत करावी. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण पाहतो रोज की हायपरएसिडिटी पेशंट्स किती कॉमन आहेत. त्याचं मुख्यतः कारण आहे हरी, वरी अँड करी. ऑल दीज फॅक्टर्स आर रेस्पॉन्सिबल टू इन्क्रीज द ऍसिडिटी ऑफ एव्हरी पर्सन, एव्हरी इंडिव्हिज्युअल. याच्यामध्ये आपण आज काय आपण पाहणार किंवा पित्त कशामुळे वाढते की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जास्त वरी, हरी आणि चिंता, काळजी आणि करी आपल्या चमचमीत जे पदार्थ आपण जे खातो त्याच्यामुळे वाढते आणि त्याच्यामुळे आपली ऍसिडिटी वाढते. तर त्याच्यामध्ये आपण जे कॉमन जे आज दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिसमध्ये आपण जे पाहतो की पीपीआय वापरतात किंवा H2 ब्लॉकर्स वापरतात, तर आपल्या शरीरात दीर्घकाळ काय काय परिणाम होतात. तर आपण ते शक्यतो आपण जर ते जर कमी प्रमाणात वापरले तर त्याला आपल्याला पुढे चालून भावी आयुष्यामध्ये आपला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. त्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर त्या निमित्ताने आपण वेळेवर जेवण करणे, वेळेवर योग्य आहार घेणे, तर आपली दिनचर्या थोडी बदलली पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपण जर वेळेवर जेवण केलात, आपल्या जर वेळा पाळल्यात आणि आपण जर पथ्य पाणी जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला हायपरसिटीचा त्रास तेवढा जाणवणार नाही. तर आपण पुढे चालून ह्याचं रूपांतर जे अल्सरमध्ये होतं तर हायपरसिटी वरूनच रूपांतर अल्सरमध्ये होतं. तर ते होऊ नये म्हणून आपण योग्य जर काळजी घेतली, जर वेगवेगळे जर आपण औषधे घेतले, आपण जर वैद्यकीय व्यवसायाशी संपर्क जर साधला तर पुढले आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. तर जेवणाच्या बाबतीमध्ये आपण शक्यतो तिखट, आंबट जे आपणाला पदार्थ आपल्याला जे ॲलर्जीज आहेत, आपल्याला जे काही पदार्थ ॲलर्जी असते ती शक्यतो टाळावी. किंवा बऱ्याच जणाला औषधाची ॲलर्जी असू शकते किंवा तुरीची डाळीमुळे होऊ शकते किंवा आपला हिरवी मिरची खाली तर होते किंवा बऱ्याच जणाला प्रोटीन्सची ॲलर्जी असू शकते खाण्यात. तर आपण ते शक्यतो टाळावीत आणि औषधोपचार वेळेवर घ्यावेत आणि व्यवस्थापकाशी आपण वेळेवर संपर्क साधावा. धन्यवाद.